आता महत्त्वाची बातमी ठाण्यात आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून संयुक्त मोर्चा काढला जाणार आहे। ठाणे शहरातील पाणी समस्या, वाहतूक कोंडी समस्या आणि रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्नांना अनुसरून हा मोर्चा काढला जातोय। या मोर्चात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। तर हा मोर्चा गडकरी रंगायतनपासून ठाणे महापालिका मुख्यालयापर्यंत काढला जातोय। वाढती वाहतूक कोंडी असेल, पाणी टंचाई किंवा कचऱ्याची समस्या आणि भ्रष्टाचार या प्रमुख मुद्द्यांवरती हा मोर्चा केंद्रित आहे। ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी असं आवाहन सुद्धा आयोजकांनी केलंय। तर या मोर्चासाठी दोन्ही पक्षांकडून जय्यत अशी तयारी सुद्धा करण्यात आली आहे। दरम्यान याआधी सुद्धा डोंबिवलीच्या पलावामध्ये ठाकरेंची सेना आणि मनसेने आंदोलन केलेलं होतं। तर नाशिकमध्ये सुद्धा ठाकरेंची सेना आणि मनसेने यापूर्वी आंदोलन केलेलं आहे। आपण बघतो 31 मेला पहिले डोंबिवलीमध्ये आंदोलन झालं होतं पलावामध्ये, यानंतर नाशिकमध्ये सुद्धा 12 सप्टेंबर 2025 ला हे आंदोलन पार पडलेलं होतं। ठाण्यामध्ये आज शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेचा धडक मोर्चा ठाणे महापालिका मुख्यालयावर निघणार आहे। आपण जर पाहिलं तर सध्या जय्यत तयारी सुरू आहे। ठाण्यातील या गडकरी रंगायतांपासून हा मोर्चा निघणार असून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची जी आहे ती जय्यत तयारी सुरू असलेली पाहायला मिळते। दुसरीकडे आपण पाहिलं तर पोलिसांचा देखील मोठा फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कुठेतरी ठाणे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात जे आहे हा मोर्चा असणार आहे। कुठेतरी आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिकेतून एका अधिकाऱ्याला जे 25 लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने जे आहे ते ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर कुठेतरी आता ठाकरे गट असेल किंवा मनसे असेल आक्रमक होत ॲक्शन मोडमध्ये येतं जे आहे। ठाणे महानगरपालिकेवर आज मोर्चा काढणार माझ्यासोबत बोलण्यासाठी काही कार्यकर्ते आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊ। सर, काय सांगाल? खरं तर लक्ष द्या, अशा प्रकारचा हा मोर्चा पाहिला जातोय, बहुचर्चित हा मोर्चा आहे। ठाणे महानगरपालिका विरोधात, भ्रष्टाचार विरोधात हा मोर्चा निघणार आहे, काय सांगाल? ठाण्याची ओळख आजच्या दिवसाला भ्रष्टाचाराची राजधानी म्हणून झालेली आहे। ठाणेकरांचं हे दुर्दैव आहे, पण खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीला जाब विचारण्यासाठी आजचा हा धडक मोर्चा आमच्या शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्याचबरोबर इतर पक्ष देखील जे सामील होणार आहेत आणि सर्वसामान्य ठाणेकर जे ह्या सगळ्या गोष्टीला त्रासलेले आहेत। आपण बघू शकाल, हा मोर्चा ही एक संधी आहे की लोकांनी या लोकांना जाब विचारावा।